लवकर हे बघ कोण बी असू दे घुमवायचं बघ आज. खेळत खेळत जिंकत फोकस फोकस किती तुझी कुस्ती म्हणून आम्ही सकाळपासून आंघोळ करून बसलोय आणि तू काय मर्दा सोडूनच चालायस की आम्हाला. अरे मला वाटलं तुम्ही तालमीत येणार आहे. तुला सोडून तालमीत ते आमचं कटळ पुरलंय वैर. अरे रानात येणार आहे. त्याच्या खांद्यावर बसणार. तुम्हाला नाही बसणार. टेंगा टेंगा टेंगा. बस बस तू रानाच्या खांद्यावर बसलास की नाही आम्ही घोषणा देतो बघ. लाडू पहलवान की जय. लाडू पहलवान की जय. लाडू पहलवान की जय. लाडू पहलवान की जय. हा बोला बजरंग बली की शाबास अंकास. हा हे बघा आजच्या कुस्त्या मोठ्या पैलवानांच्या पेक्षा भारी व्हायला पाहिजेत. काय रे पोरांनो अंगास शाबास. हा यो आला बघा आपल्या तालमीतला ढाण्या वाघ. या या लाडू पैलवान. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा मी आता सगळ्यांनी निवेदन करतो. शाबास. भविष्यातलं हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी आहेत तेव्हा त्यांच्या कुस्तीचा सगळ्यांनी आनंद घ्यावा आणि शेवटची कुस्ती जो कोणी जिंकल त्याला उद्याच्या सत्कारात मानाची गदा मिळणार आहे. अहो म्हणजे आमचा लाडूच म्हणा की. ते जिंकल्यावर जिंकणारच आहे आमचा लाडू हो की नाही. होय. रानात कुठं आहे. मी फोन करते त्यांना. हा जा तू कपडे बदलून ये. चला 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 लाडू शेठ आपण नवा कोरा करकरीत लंगोट बांधे. या 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 शाबास. हा अरे बघा लहानपणापासून पोरांच्या कुस्तीची गोडी वाढावी म्हणून या कुस्त्यांचं आयोजन करावं असं म्हणणं होतं. तेव्हा या पंचक्रोशीत आपली तालीम म्हणजे नावाजलेली तालीम आहे म्हणून याचं यजमानपद आपल्याकडे घेतलं. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य करावं आणि जे काही 10-5 गावचं पैलवान इथं आलेले आहेत त्यांचा हुरूप वाढवावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. तवा आता आपण या कुस्त्यांच्या स्पर्धेला सुरुवात करूया. तर आज या ठिकाणी पहिली कुस्ती पैलवान पार्थ आणि पैलवान आदिल. मी फोन करते त्यांना. आणि दुसरी कुस्ती पैलवान
थांब थांब मी फोन करते त्यांना हा हा तिसरी कुस्ती पैलवान पृथ्वी आणि पैलवान लाडू उर्फ राजवी ऑल द बेस्ट पक्काच करा गाणं, सातू मारला वागाणं. आणि या स्पर्धेचा अंतिम सामना पैलवान प्रसाद आणि लाडू उर्फ राजवी पक्काच करा गाणं, सातू मारला वागाणं.
हॅलो हॅलो अहो हे कुठे प्रॅक्टिस करतोय. बोल काय काम होतं? अरे अजून प्रॅक्टिस संपतच नाहीये का तुमची? इथे माझा स्टुडंट त्याचं पहिलं मैदान जिंकला सुद्धा. तुझ्या स्टुडंटचं काय? फारच स्लो सुरू आहे वाटतं प्रॅक्टिस. तो मोठ्या युद्धाची तयारी करतोय, लुटूपुटूच्या युद्धाची नाही. लाडू काय लुटूपुटूचा नाही खेळला. त्याच्या बरोबरच्या इतर सगळ्या पैलवानांना हरवलंय त्याने. तू हे लहान मुलांचे छोटे छोटे विजय गाजवत राहा, माझ्याकडे यासाठी वेळ नाहीये. विजय हा विजय असतो, छोट मोठं काही नसतं. असो मला राणाजींशी बोलायचंय, फोन दे त्यांना. परत आल्यावर बोल आता. मुळात त्याने फोन का चालू केला हेच कळत नाहीये मला. मला त्यांना लाडू जिंकल्याचं सांगायचंय. मी सांगते. हा आले आले, थांब जरा थांब. तू यांना सांग, मी ठेवते फोन. लाडू रानाचं कुठं आहे? तू आधी घरी चल, गोदाका वाट बघत असतील, पण आवरून घेऊया. चल 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 लवकर. राधे काय झालं असेल ग? लाडू जिंकला असेल बघा. लाडूला हरवायचं काय खायची गोष्ट नाहीये. ते खरं आहे ग, पण ही अजून कशी आली नाहीत? मी जाऊन येऊ काय तालमीकडनं बघून? गोदाक्का लाडून कुस्ती जिंकली. काय सांगतोय? होय गोदाक्का, लाडून मैदान मारलं. गोदाक्का समजा गावाने लाडूला असं डोक्यात घेऊन नाचायला लागले बघ. राधे चल उठ, स्वागताची तयारी कर. मी आले भाकर तुकडा घेऊन येते. गोदाक्का अगं जिंकलाय लाडू, ये लवकर ये. चल ग औक्षण कर. अरे माझा मोठा पट्ट्या राणा कधी हारलाच नाही. असा शिव माझा बारका पट्ट्या लाडू. होय गॅरंटी होती आपल्याला. ही तर नुसती सुरुवात आहे. हळूहळू ह्यो लाडू कुठवर पोहोचतोय बघा. नरसिंग वस्तादचा ह्यो पट्ट्या कधीच हारणार नाही. लिहून घ्या पाहिजे तर. हे बघ जरा ठेवू काय, पाहुणा आल्यात गाठ घ्यायला. हा ठीक. नमस्कार, या या आत या पाहुणे. नमस्कार, बसा बसा बसा. बोला काय काम काढलं तुम्ही? तुमची तालीम रानामुळे फेमस होतीच, पण आता लाडूमुळं अजून फेमस होणार बघा. अहो आपल्या पट्ट्यांचा नादच करायचा नाही. होय, अहो लाडूच्या कुस्तीवरूनच कळलं की मला. बर बोला काय काम आहे तुमचं? काय आहे, तुमच्या तालमीसारखी आमची बी तालीम फेमस व्हावी असं वाटतंय बघा मला. बर गाव कोणचं तुमचं? चिमगाव मुरगुडच्या शेजारी आहे, कागल तालुका. आमच्या तालमीच्या पट्ट्या संगत तुमच्या लाडूची कुस्ती ठेवायचं म्हणतोय. काय म्हणतायचा? वयोगट काय पैलवानाचा? लाडूचाच वयोगट. मोठ्या पैलवान संघ कसं कुस्ती ठेवणार? अहो मोठ्या पैलवानाला बी माती चारेल आमचा लाडू. म्हणून तर लाडू संगत कुस्ती ठेवायचं म्हणतोय. लाडू संगत कुस्ती खेळल्यावर आमची बी तालीम फेमस होईलच की, आणि आमच्या तालमीतल्या पैलवानांनी हुरूप येईल. तुम्ही वस्ताद आहे काय?
म्हटला तर वस्ताद, नाही म्हटला तर नाही. म्हणजे मला कुस्तीचं बारक्यापासूनच नाद. मला पुढे काही जमलं नाही, पण एक बाप म्हणून जी तालीम द्यायची ती दिली आहे मी. आता ती बरोबर की चूक हे लाडू सांगत कुस्ती झाल्यावरच कळल. तुम्हाला सांगतो, गावात तोडीचा पैलवानच सापडे ना बघा. म्हणून तुमच्या लाडूचं नाव ऐकलं आणि इकडे आलो बघा. काय लावायची ना मग कुस्ती? कुस्तीला नाही म्हणायची परंपरा नाही आमच्याकडे. बरं, लाडूच्या घरच्यांना विचारायला लागेल. हा, ते वय म्हटलं तर लावूया कुस्ती. चालतंय, विचारा. हा, पैलवान मात्र बरोबरीचं ठेवा, नाहीतर फेमस व्हायच्या ऐवजी आबरूचा पंचनामा व्हायचा. नाही, तसं काय होणार नाही. अहो, आमचा पैलवान बी तुमच्या लाडूच्या तोडीस तोड आहे. अहो, हारणं माहितच नाही त्याला. असं मग होऊन जाऊ दे की खडा जंगीत सामना. चालतंय, सांगा मला. हा, हे विचारून सांगतो. तुमचा नंबर यात फिट करा, देतो की. म्हणजे कळवतो तुम्हाला मी. हो हो हो, ठीक आहे. अहो, नुसतं घरातलंच नाही, हा. लाडूची बी तयारी पाहिजे हो. कसं आहे, त्याच्या मनाविरुद्ध आम्ही काही बी करत नाही. अहो, त्याला चालतच नाही. असं काय? बर, ये तुम्ही. या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हो राधाताई, हो आपल्या लाडून सगळ्या पैलवानाची धूळ चारल्या. आता लई म्हणजे लई मिठाई द्यायची बघा त्याला. अहो नुसत्या मिठाईनं काय होतंय, आमच्या भारी जेवण बी केलंय. मी आणि रानादार जेवणाची शर्यत लावणार आहे. हो लावा. मग कुठे राहणार? अरे ते रानात आहे की नाही. अरे काय झालं माहितीये का लाडू, मी मगाशी यांना फोन केला होता. त्याचं काय झालं, त्यांची इकडे येणारी एसटी वाटेतच बंद पडली. मग ते परत गेले मुंबईला. आता उद्या येणार आहेत. होय होय, धर, ठीक आहे. माऊ, अरे मग मी जेवणाची शर्यत कुणा संग लावू? आम्ही आहे की. हा, हा. लाडू शेठ, काळजी कशाला करताय? या बसा इथं. कशाला काळजी करताय? हा, अहो आम्ही आहे की राव. जेवणाच्या स्पर्धेचं म्हटलं असं तर आम्ही सगळी एकीकडं आणि तू एकीकडं. काय सनिदा? आम बघा उद्या असली भारी. हा उद्या. अरे खरं लाडू शेट आपल्याला हरवणार की. होय 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 तालमीत बघितलंच ना. होय. हो, एका पैलवानाला असलं धरून आपटले की नाही. आणि धोबी मोचाड तर काय केली माहिती मग काय हरवणारच होय की नाही लाडू. थांबा. माऊ रानात कुठे आहे? लाडू लाडू इकडे तू बस. हे बघ, तू रानाच्या अजिबात काय काळजी करू नको, तो येईल. बर, एक मिनिट. हे सत्या, ते जर आपण हिची मुलाखत घेऊया. हा, थांबा लाडू शेठ. हा, तर लाडू शेठ नमस्कार मंडळी. मी बरकत, कॅमेरामॅन सच्च्या सोबत. तर आज आपण आहोत दौलतवाडीत. हे आहेत लाडूचे मॅनेजर, हे सनी दादा आणि ह्या माऊ, आणि हे आहेत आपले लाडू. तर लाडू, आज तुम्ही एवढी मोठी कुस्ती जिंकले, तर तुम्हाला कसं वाटतंय? जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा, ते वाट बघत आहेत. सांगा सांगा. लाडू बोला. ए, लाडू ते बघ camera. लाडू बोला की टीव्हीत इंटरव्ह्यू चाललाय. सांग की टीव्ही बघ की टीव्ही. लाडू बघ की टीव्हीत. लाडू बोला. प्रेक्षकांना बघतात. बोला ना. टीव्ही बघ टीव्ही बघ. अरे, पलवान बोला, पलवान. लाडू. बोला लाडू. पलवान बोला की. अहो लाडू बोला की प्रेक्षक वाट बघायला लागले. हो पलवान. अहो लाडू बोला. लाडू. थांबा. रानाचा का नाही आला? मी नाही बोलणार कुणा संग. अरे लाडू. लाडू वहिनी, हो, आता काय करायचं? माझी चूक आहे. मीच हे येणार येणार म्हणून सांगत होते. एवढी कुस्ती जिंकला, पर बिचाऱ्याचा चेहरा लई पडलाय. त्याला समजून सांगायला पाहिजे.